नमस्कार, सुपरफास्ट बातम्यामध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। पाहुयात राज्यातल्या 5 मोठ्या आणि धक्कादायक घडामोडी। अहमदाबादच्या शामल क्रॉस रोड परिसरातील शरांगला टू आर्केडच्या तळमजल्यावर भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे। तर एटीएम किओस्कमध्ये लागलेली आग काही क्षणातच शेजारच्या जिममध्ये पोहोचली। घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाने जिममध्ये अडकलेल्या तब्बल 30 जणांची सुखरूप सुटका केली। आगीत अनेक वाहने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। सुरतमधील वर्षा भागात सशस्त्र दरोडेखोरांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत धाड टाकत तब्बल 50 लाखांची लूट केली। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आरोपीने सिने स्टाईल पद्धतीने काही क्षणातच पसार झाले असून पोलिसांनी शहरभर नाकाबंदी सुरू करत आरोपीचा शोध सुरू केलाय। नागपूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस एजन्सीमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला। एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे संताप झालेल्या ग्राहकाने महिला कर्मचाऱ्यांचे टेबल उलटत संताप व्यक्त केला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर जोरदार व्हायरल होताना दिसतोय। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये जयस्तंभ चौकात असलेल्या तळोकर ज्वेलर्सवर 7 ते 8 चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकानातील सुरक्षा सायरन वाजताच चोरट्यांनी घाबरगुंडी उडाली आणि ते घटनास्थळावरून पळून गेले। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पुण्यातील हडपसरच्या 15 नंबर चौकात क्रेडिट कार्ड वसुलीच्या कारणावरून रिकव्हरी एजंट आणि ग्राहकांमध्ये भर रस्त्यात जोरदार हाणामारी झाली आहे। वादाचे रूपांतर थेट हाणामारी झाल्याने परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेनंतर बँकाच्या वसुली पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। हे होते राज्यातल्या सुपरफास्ट अपडेट। अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा एकमत डिजिटल। नमस्कार।